मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला। पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक नवे आयुक्त असणार। फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांची गुंडगिरी। निकृष्ट वर्णामुळे कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी बदललं तर माफी मागणार नाही। शिंदेंनी समज देऊनही गायकवाडांची मुजोरी कायम। निकृष्ट जेवणावरून आकाशवाणी आमदार निवासातील अजंता कॅटरसचा परवाना निलंबित। कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार संजय गायकवाडांवरील कारवाईची अद्याप प्रतीक्षा। मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाडांचे कान टोचले। आमदारानं मारहाण करणं चुकीचं। सभापती अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा, फडणवीसांच्या सूचना। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न। यामागे मोठा कट। शिंदेंच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश। अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यात जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांची आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचं सरकार जबाबदार। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मवियाकडे बोट। सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिल्याचा आरोप। जनतेच्या मनात होतं ते झालं। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी राज आणि मी एकत्र आलो, उद्धव ठाकरेंचं विधान। विदर्भात पूरस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता। नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियात जनजीवन विस्कळीत। अनेक गावांचा संपर्कही तुटला। शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाचा मार्ग मोकळा। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सभागृहात विधेयक मांडणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाम्बिबिया देशाचा सर्वोच्च सन्मान। राष्ट्राध्यक्ष नेटुम्बो नंदी यांच्याकडून मोदींचा गौरव। विधानसभेत तुकडेबंदी कायम रद्द करण्याची घोषणा। 1 गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करता येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय। लवकरच समिती गठीत करणार। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लान सांगितला। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना। 5 वाहनं नदीत पडून 10 जणांचा मृत्यू। वडोदरा आनंदला जोडणारा रस्ता बंद।